आजकाल पंचकर्माविषयी खूप उत्सुकता आहे। पंचकर्म म्हणजे नक्की काय आणि ते कसे करायचे याविषयी व्यवस्थित माहिती नसते। आपण आजचा हा व्हिडिओ याच करता सांगणार आहोत। पंचकर्माची व्यवस्थित माहिती मिळवण्याकरता हा व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नलगे गेल्या 15 वर्षापासून आत्रेय आयुर्वेद क्लिनिक पुणे येथे प्रॅक्टिस करत आहे। पंचकर्म ही आयुर्वेदातील एक चिकित्सा पद्धती आहे। फक्त आणि फक्त आयुर्वेदामध्येच असणारी अशी एक युनिक प्रोसिजर आहे। पंचकर्म करायची इच्छा तर असते, पण ते म्हणजे नक्की काय हे माहीत नसते। आज आपण हेच बघणार आहोत। काय असते हे पंचकर्म? तर पंचकर्म मध्ये 5 वेगवेगळ्या प्रोसिजर्सचा समावेश होतो। वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण। आता आपण याचीच माहिती बघणार आहोत। वमन म्हणजे उलटी। आयुर्वेदिक औषधे देऊन शरीरातील विकृत कफाला उलटीद्वारे बाहेर काढण्याकरता वमन नावाची प्रोसिजर केली जाते। काय असते हे वमन? तर कुठलेही पंचकर्म करायच्या आधी आयुर्वेदामध्ये त्याची काही पूर्वतयारी करावी लागते। त्यालाच पूर्वकर्म असे म्हणतात। वमनापूर्वी काही दिवस विशिष्ट प्रमाणात स्नेहन म्हणजे तूप प्यायला दिले जाते व त्यानंतर स्वेदन म्हणजे शेक दिला जातो। या सगळ्या प्रोसिजर नंतर वमन म्हणजे ॲक्च्युअल उलटीचे औषध दिले जाते। आता बघूयात वमन कोणासाठी केले जाते किंवा कोण वमन करू शकते। वमन ही पंचकर्म प्रोसिजर शरीरातील वाढलेला कफदोष बाहेर काढण्याकरता असते। त्यामुळे ज्या लोकांच्या शरीरात कफ वाढलेला आहे त्या आजारांमध्ये पंचकर्म हे करता येऊ शकते। उदाहरणार्थ जुनाट सर्दी, दमा, श्वासाचे विकार, काही ॲसिडिटीचे आजार किंवा त्वचा विकार या सगळ्यांमध्ये वमन करता येते। तसेच निरोगी व्यक्तीसुद्धा वमन करू शकतो, पण वसंत ऋतूमध्ये म्हणजेच मार्च-एप्रिलमध्ये। आता बघूयात विरेचन पंचकर्म। ज्याप्रमाणे वमनामध्ये उलटीद्वारे वाढलेला कफ बाहेर काढला जातो, त्याचप्रमाणे विरेचनामध्ये जुलाबाचं औषध देऊन वाढलेलं पित्त बाहेर काढलं जातं। म्हणजेच विरेचनामध्ये वाढलेल्या पित्ताला जुलाबावाटे बाहेर काढले जाते। ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो, ज्यांच्या अंगावर गांधी उठतात किंवा ज्याला पित्त उसळणे असे म्हटले जाते, किंवा काही त्वचा विकार, तसेच ज्यांच्या शरीरात खूप उष्णता आहे किंवा काही स्त्रियांचे पाळीसंबंधित आजार, या सगळ्यांमध्ये विरेचन करता येऊ शकते। ज्या ठिकाणी वाढलेलं पित्त असेल त्या ठिकाणी विरेचनाचा फायदा होतो। विरेचनामध्ये वमनाप्रमाणेच पूर्वकर्म करावे लागते व स्वस्थ व्यक्तीसुद्धा विरेचन करू शकतो शरद ऋतूमध्ये म्हणजेच ऑक्टोबरच्या दरम्यान। आता पंचकर्मातील सर्वात महत्त्वाचा म्हणता येईल असा प्रकार म्हणजे बस्ती। बस्ती हा प्रकार खूप आजारांवर वरदान ठरतो, म्हणूनच आयुर्वेदामध्ये बस्तीलाच अर्धचिकित्सा म्हटलेले आहे। बस्ती हा वाढलेल्या वातदोषाकरता केला जाणारा पंचकर्माचा उपाय आहे। बस्तीमध्ये गुदमार्गाद्वारे औषधी तेल, काढे किंवा तूप हे शरीरामध्ये प्रविष्ट केले जातात। बस्ती ही प्रोसिजर एनिमाप्रमाणेच असते, परंतु बस्ती म्हणजे एनिमा नाही। एनिमा हा फक्त पोट साफ होण्याकरता दिला जातो, परंतु बस्तीमध्ये पूर्ण शरीरात वाढलेला वात बाहेर काढला जातो। त्याकरता बस्तीपूर्वी स्नेहन किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावणे व स्वेदन म्हणजे शेक घेणे ही पूर्वकर्मे करावी लागतात। तर कोण कोण करू शकतं बस्ती? तर ज्या लोकांमध्ये वातदोष जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्या सगळ्यांमध्ये बस्ती या पंचकर्माचा उपयोग केला जातो। उदाहरणार्थ जुनाट सांधेदुखी, आमवात, संधिवात किंवा मणक्याचे आजार, तसेच पोटाच्या संबंधित काही आजार जसं जुनाट बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणे, त्याचप्रमाणे स्त्रियांचे पाळी संबंधीतील काही आजार किंवा पुरुष वंध्यत्व, तसेच लठ्ठपणा या व अशा अनेक आजारांवर बस्तीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो। तसेच वाताचे आजार होऊ नयेत म्हणून तुम्ही सुद्धा हे पंचकर्म करू शकता वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यामध्ये। नस्य नाकावाटे औषधांनी सिद्ध केलेले तेल, तूप किंवा चूर्ण शरीरामध्ये टाकण्याच्या क्रियेला नस्य म्हणतात। आयुर्वेदामध्ये नासा ही शिरसोद्वारम असे सांगितलेले आहे, म्हणजेच नाक हे शिरप्रदेशाचे दरवाजा किंवा द्वार आहे। त्यामुळे नाकात टाकलेले औषध हे शिरप्रदेशामध्ये पटकन पोचते।
नस्याचा उपयोग ऊर्ध्वजत्रुगत विकार म्हणजेच मानेच्या वरच्या भागात असलेल्या अवयवांमध्ये खूप चांगल्या प्रकारे होतो, ज्यामध्ये जुनाट सर्दी आहे किंवा ॲलर्जिक सर्दी आहे, त्याच पद्धतीने केस पांढरे होणे किंवा केस गळणे, वांगासारख्या समस्या यांच्यावर नस्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. रक्तमोक्षण, रक्त शरीरातून बाहेर काढणे. रक्त हा शरीरातील खूप महत्त्वाचा घटक आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यावेळी काही कारणांनी हे रक्त दूषित होते म्हणजेच रक्त अशुद्ध होते, तेव्हा ते शरीराबाहेर काढणे गरजेचे असते. त्याकरता रक्तमोक्षणाचा फायदा होतो. रक्तमोक्षणामध्ये जलौकावचरण म्हणजेच जळवा लावणे किंवा लीच थेरपी, अलाबू शृंग म्हणजेच आजकाल जे केलं जातं ते म्हणजे कपिंग, किंवा सिरावेद म्हणजेच एखाद्या शिरेतून रक्त बाहेर काढणे असे उपाय केले जातात. रक्तमोक्षणाचा फायदा त्वचा विकार, केसांचे विकार जसे चाई पडणे किंवा पिंपल्स, अर्टिकेलियर रॅश किंवा विशिष्ट एखाद्या जागेची सूज यांच्यावर खूप चांगल्या प्रकारे होतो. ही झाली पंचकर्माची थोडक्यात माहिती. या प्रत्येक पंचकर्माचा डिटेल व्हिडिओ आपण बघणारच आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.